इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस हायटेक महाराष्ट्र राज्य कौन्सिल आपण आहात ते संघटनेच्या राजकारणीकरणाचे पदाधिकारी आहात। तसेच अशा गटप्रमुख फेडरेशन, बांधकाम कामगार फेडरेशन आदी संघटनेचे पदाधिकारी आहात। अशा जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून शिस्तीने वागण्याची अपेक्षा होती, परंतु गेली 4 वर्ष आपणास बैठक घेत संघटनेच्या शिस्तीप्रमाणे वागावं असं सातत्याने सांगण्यात आलं। लेखी पत्र देण्यात आलं, मात्र आपण अशा गटप्रवर्तक फेडरेशन व बांधकाम कामगार फेडरेशनमध्ये बेशिस्त वर्तन व्यवहार सातत्याने करत आहात। त्यामुळे चळवळीचे नुकसान होत आहे। आपल्या या बेजबाबदार बेसिक कार्यपद्धतीमुळे आपणास आयटक संघटनेतून हकालपट्टी तत्काळ करण्यात येते। यापुढे आपला आयटकशी कोणताही संबंध राहणार नाही असे संघटना जाहीर करते। आपणास यापुढे कुठेही आयटक संघटनेच्या नावाचा वापर केल्यास आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे संघटनेचे रमेश शस्त्रबुद्धे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। ही जी राष्ट्रव्यापी संघटना आहे, म्हणजे कामगार संघटनाची फेडरेशन आहे, त्या फेडरेशनच्या राज्य शाखेनं असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या सांगलीमध्ये जिल्ह्यामध्ये काम करणारे कॉम्रेड शंकर पुजारी आणि सुमन पुजारी या दोघांना आयटक ह्या संघटनेच्या सर्व पदावरून बरखास्त केलेलं आहे आणि त्यासाठी ही अशी प्रेस कॉन्फरन्स आहे। त्याचं बेशिस्त वर्तन जे आहे, संघटनेच्या निर्णयाच्या विरोधात काम करायचं आणि स्वतःच एककल्लीरित्या अशी संघटना चालवायची, अशा प्रकारचं त्यांची वृत्ती आहे। ती वृत्ती सहन न झाल्यामुळं राज्याच्या संघटनेनं तो निर्णय एकमतानं घेतलेला आहे। अशा फेडरेशनचं आंदोलन जे चालू होतं, संप चालू होता, त्या ठिकाणी कृती समिती आहे सगळ्या संघटनांची, सगळ्या पक्षाच्या ज्या संघटना आहेत त्याची कृती समिती आहे आणि त्या कृती समितीचा निर्णय होण्याच्या आधी त्यांनी परस्पररित्या बाहेर येऊन ते संप मागे घेतला वगैरे अशा प्रकारचं निवेदन केलं। त्याच्यामुळं बाहेर जे संपावर जे कर्मचारी होते त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि ही सवय त्याला नेहमी पूर्वीपासून यायची कॉम्रेड शंकर पुजारी। त्यामुळे ही कृती समितीमध्ये वादविवाद तयार होऊन त्या कृती समितीच्या वतीनं सुद्धा आम्हाला प्रेस करण्यात आलं की यांना ताबडतोब तुम्ही काढून टाका। त्याप्रमाणे मग आयटकच्या संघटनेने निर्णय घेतला आणि त्याला आम्ही 3 मार्च जी तारीख जी आहे त्या तारखेपासून आम्ही त्याला बरखास्त केलेलं आहे। संघटनेच्या कोणत्याही पदावर आयटकशी संलग्न ज्या संघटनाचे ते पदाधिकारी आहेत त्या सगळ्या पदावरनं त्याला बरखास्त करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढं जर त्यांनी हे नाव आयटकचं नाव वापरलं तर त्याच्यावर फौजदारी कारवाईसुद्धा करण्याचा अधिकार आम्ही आमच्याकडे ठेवलेला आहे। बस